उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठितो ऐसे नाही, वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ सुखे घालू वरी, वैकुंठितो ऐसे नाही, वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, भरवे वैकुंठितो ऐसे नाही, वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही कार्याचे, विठ्ठल 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 गलदान गंडम नीलधृंगखंडम चलचारुशुंडम जगग्राणशौंडम लसाद्रन्तकाण्डम विपद्भङ्गचण्डम शिवप्रेमपिण्डम भजे वक्रतुण्डम महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम
वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरात अरुण बिंब फलाधरोष्णात पूर्णेंदु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आदरणीय श्रोतृवृंद, आज आपण काल्याचा प्रसाद सेवन करणार आहोत आणि म्हणून त्या मिशानं, त्या अनुषंगानं, त्या हेतूनं परमपूज्य हरिहर महाराजांच्या बाबांच्या या प्रांगणामध्ये ही सेवा होते आहे आणि त्या सेवेच्या निमित्तासाठी जगद्गुरु तुकोबाराय यांचा आणि काला किती दुर्लभ आहे, काला किती अवघड आहे, तो काला मिळविण्यासाठी जरी आम्ही वैकुंठात राहत असलो तरी सुद्धा या ठिकाणी येत असतो. विठ्ठल 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 काला, काला शब्दाचाच अर्थ असा होतो की एकत्रीकरण, एक होणं हा काला आहे. काला हे पूर्णतेचं द्योतक आहे, ज्याच्यात पूर्णता सामावलेली आहे, पूर्णांश आहे, असा तो असतो काला. आणि बघा, त्या काल्याचा प्रसाद सेवन केल्यानंतर आमच्या जीवनावर त्याचा परिणाम निश्चित होत असतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. त्या प्रसादामुळं आमच्या त्रिविध तापाच्या दुःखाचं हनन होतं. हे प्रसादाचं महत्व आहे. प्रसाद तो असतो की प्रसाद सेवन केल्यानंतर प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, या त्रिविध दुःखाची हानी होते. आणि प्रसाद असतो प्रसन्नता. तो प्रसाद सेवन केल्यानंतर आमचं अंतःकरण प्रसन्न होतं. प्रसाद वस्तू प्रसन्नता. तुम्ही म्हणाल आम्ही आतापर्यंत कितीतरी वेळा काला खाल्ला पण आमचं अंतःकरण प्रसन्न झालंच नाही. आता नाही झालं त्याला कोण काय करणार. पण वस्तुस्थिती अशी आहे की काल्याचा प्रसाद सेवन केल्यानंतर निश्चितच प्रसन्नता अनुभवायला येते. आणि बघा, ती प्रसन्नता अनुभवायला येण्यासाठी काय करावं लागतं. उगीच प्रसन्नता अनुभवायला येत नाही. आता इथं दही आणि लाही आहे एकत्र. दहीही सफेद आहे आणि लाहीही सफेद आहे, तरीही त्याला काला म्हणतात. का म्हणून काला? ल आणि ळ यांच्या दोघांमध्ये हा अभेद असतो, दोघांमध्ये अभेद असतो. मग काला म्हटलं काय आणि काळा म्हटलं काय? अभेद आहे म्हणून. मग काळा, लाही सफेद आहे, दही सफेद आहे, तरी तो काळा का? काळा का झाला? त्याला कारण एकच आहे की त्याच्यावर या भगवान काल्याच्या प्रसंगातल्या भगवान चरित्राचं गुणानुवादाचं श्रवण त्याच्यावर पडलेला तो आसार, म्हणून तो होतो काला. विठ्ठल 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 तुमच्या आमच्या जीवनामध्ये दही आणि लाई खूप दुर्लभ आहे असं काही नाही. दुर्लभ नाहीये. आपण इथल्या दही लाईपेक्षा घरी चांगली दही लाई करून खाऊ शकतो ना. पण त्याला प्रसाद नाही म्हणता येणार. प्रसाद असतो तो इथंच असतो. प्रसाद इथं होतो, घरच्या दही लाईत प्रसाद नाहीये. मग हा जो प्रसाद आहे तो त्या प्रसादाचं कीर्तन या ठिकाणी आता होतंय. बघा, प्रसाद मिळवायचा आहे आपल्याला आणि तो प्रसाद मिळविण्यासाठी मनुष्याच्या ठिकाणी पुरुषार्थ असला पाहिजे, मनुष्याच्या ठिकाणी प्रयत्न असला पाहिजे, मनुष्याच्या ठिकाणी प्रतीक्षा असली पाहिजे. लगेच प्रसाद मिळतो असातला भाग नाहीये ना. त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले, त्यासाठी तुम्ही किती पुरुषार्थ केला, त्यासाठी तुम्ही किती प्रतीक्षा केली. आणि प्रतीक्षा केल्यानंतर जो मिळतो त्याला प्रसाद म्हणतात. आम्ही प्रतीक्षा करीत नाही. काल्याचा प्रसंग आहे ना,
काला होत असताना डायरेक्ट घ्यायचं आणि हात पुढं करायचा. हात पुढं केला म्हणजे प्रसाद मिळतोच ना. तुम्ही प्रतीक्षा केली का? तुम्ही पुरुषार्थ केला का? तुम्ही त्यासाठी काही केलं का? काहीच नाही. तर तो तुमच्यासाठी प्रसाद नाही. विठ्ठल 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 तुमच्यासाठी दही आणि लाई आहे. प्रसाद कुणासाठी आहे? अहो प्रसाद कुणासाठी आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं असा काही तो प्रयत्न करतो. हे कसं करायचं आपण, काय करायचं आपण, त्याच्या ठिकाणी प्रयत्न असतात, पुरुषार्थ असतो आणि तो प्रतीक्षा करतो. प्रतीक्षा करणं फार महत्वाचं आहे. आजकाल लोकांना प्रतीक्षा करायची सवयच राहिलेली नाही. प्रतीक्षा करणंच त्यांना उचित वाटत नाही. काय वाट पाहत बघायची, काय प्रतीक्षा करायची. पण परमार्थ असा आहे की तुका म्हणे येथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विन प्राप्त काळ घडी आल्या प्राप्त काळ घडी आल्या म्हणे नाही तातडी म्हणे चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विन प्राप्त काळ घडी आल्या तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्याविन. प्राप्त काळ घडी आल्याशिवाय नाही मिळणार ना आपल्याला. इथं तातडी करायची गरज नाही. इथं प्रतीक्षा करा. तुम्ही वाट बघा. कुणाला वाट बघत असताना वर्षाचे वर्ष जातात. कुणाला वाट बघत असताना 7 दिवस तरी जातात. परीक्षितीला 7 दिवस लागले वाट पाहता पाहता. आणि कुणाला एका दिवसात प्राप्ती होते. कुणाला 10,000 हजार वर्ष प्रतीक्षा करावी लागते, तेव्हा कुठे प्राप्ती होते ना. म्हणजे एक दिवस उरला खटवांगरायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. त्याला एक दिवस उरला होता. परीक्षितीला 7 दिवस होते. शबरीला तर 10,000 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. म्हणजे इतक्या दिवस प्रतीक्षा करायला लागते. याचं कारण काय? का करावी लागते इतक्या दिवस? अहो फळच तसं आहे ना. फळ तसं आहे. जसं फल आहे तशी प्रतीक्षा करावी लागणार ना. कारण ते परमार्थातलं जे फल आहे ते फल शाश्वत प्रकारचं आहे. ते फलही तसंच आहे. एवढं चांगलं फल जर आपल्याला पदरात पाडून घ्यायचं असलं तर प्रतीक्षा करणं आमचा धर्म आहे. विठ्ठल 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 आपण प्रतीक्षा करावी. आणि मग प्रतीक्षा केल्यानंतर आता आम्ही 31 वर्षापासून हा गुरुभोजनाचा कार्यक्रम करतो. हा धर्मबीजेचा कार्यक्रम करतो. धर्मबीज तीच आहे की ज्या दिवशी धर्मनाथाला अनुग्रह मिळाला, धर्मनाथांनी दीक्षा घेतली, तो दिवस आजचा आहे. म्हणजे धर्मनाथांच्या दीक्षेचा हा काल आहे. आणि या कालाची प्रतीक्षा आपण केली ना, करीत आलो ना, करतो आहोत ना, मग प्रतीक्षा करण्याला महत्व आहे. जर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये असा प्रतीक्षा भाव निर्माण झाला तर निश्चितच आपल्याला प्रसाद मिळतो. आता प्रसाद मिळाल्यानंतर प्रसादामुळं काय होतं? बुद्धी पर्यवतिष्ठते. आमची जी बुद्धी आहे ना ती अंतःकरणामध्ये अशी आत्म्या स्थिर होते, स्थिर स्थावर होते. आणि या प्रसादामुळं आमचं जीवन कृतार्थ होत असतं. म्हणून हा काल्याचा प्रसाद सेवन करणं अगत्याचं असतं. बघा, हा कालाच एवढा दुर्लभ आहे. भगवंतासारखे येथे आले, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना फक्त एकदाच काला करता आला. देवाने अनेक वेळा काला केला नाही. भगवान कृष्णांना एकदाच काला करता आला. याचा अर्थ असा की काला एवढा दुर्लभ आहे. भगवंतांनी गोकुळात काला केला, गोपाळांच्या बरोबर. भगवंतांनी रासलीला केली ती गोपिकांच्या बरोबर. गोपिकांच्या बरोबर रासलीला करताना तिथं गोपाळ नाहीत आणि गोपाळाबरोबर काला करताना तिथं गोपी नाही. हा संबंध आहे त्यांचा. तर हा दुर्लभ असा काला आहे आणि तो मनुष्य जन्माला आल्यानंतर अवश्य त्यांनी त्या काल्याचा प्रसाद सेवन करावा.
कारण हा मनुष्यतेच अगोदर दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. हा काला दुर्लभ आहे. मनुष्य देह दुर्लभच आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा. हा दुर्लभ मनुष्य देह आहे. आणि दुर्लभ मनुष्य देहाची प्राप्ती झाल्यानंतर दुर्लभात अतिदुर्लभ असणारा हा काला हा प्रसाद आम्ही सेवन करायचा असतो. आणि म्हणून तो प्रसाद सेवन करण्यासाठी तुकोबाराय इथं आले. इथं आले पुन्हा इथं जे येतात पुन्हा त्यांना जे यावं वाटतं इथं त्या काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठीच, दुसरं काहीच कारण नाही. बघा, मनुष्य जीवनामध्ये अशा काही प्रतिज्ञा करीत असतो. देवांनी प्रतिज्ञा केल्या, राक्षसांनी प्रतिज्ञा केल्या, सगळ्यांनी प्रतिज्ञा केल्या, पण सगळ्यांच्याच प्रतिज्ञा शेवटाला गेल्या असं नाही. जसं रावणाने प्रतिज्ञा केली होती. रावणाने काय प्रतिज्ञा केली होती? रावणाची प्रतिज्ञा होती, हा समुद्र मी गोड्या पाण्याचा करेन. बघा, रावणाला एवढं कळालं नाही, जर हा समुद्र गोड्या पाण्याचा झाला तर त्याचं बाष्पीभवन होणार नाही. होणार नाही ना बाष्पीभवन. गोड पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही. आणि बाष्पीभवन जर झालं नाही तर वरून पाऊस पडणारच नाही. जे रावणाचं जे मागणं आहे त्या मागण्याचा देवांनी पुरेपूर विचार केला की रावणाचं हे मागणं पूर्ण करणं बरोबर नाहीये, ते योग्य नाहीये. म्हणून रावणाची ती प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. परत रावणाची दुसरी प्रतिज्ञा होती, सोन्याला सुगंध आणीन. सोन्याला सुगंध आणीन ही रावणाची प्रतिज्ञा आहे. पण आपण जर विचार केला, सोन्याला जर सुगंध आला असता तो कुठल्या तिजोरीत कुठल्या कपाटात ठेवलं हे चोराला सांगावंच लागलं नसतं, लागलं असतं. सोन्याला जर सुगंध आहे, सोन्याला जर सुवास येतो आहे, चोराला काही शोधायची गरज नाही ना. जिथं सुवास आला तिथं जायचं, सोनं घेऊन जायचं. देवाने विचार केला की याची ही प्रतिज्ञा, याची ही मागणी सुद्धा योग्य नाहीये, म्हणून सोन्यालाही सुवास आला नाही. तिसरी एक रावणाची प्रतिज्ञा होती, स्वर्गात जायला शिडी बनवायची. शिडी बनवायची. पण त्याने विचार केला नाही रावणाने. देवाने सांगितलं हेही सुद्धा होऊ शकत नाही. का होणार नाही? अहो, त्या शिडीवर जायच्यासाठी जर बिना पाण्याची टाकून चढायला लागले तर चांगल्याला चढूच देणार नाही. चढू देतील का हो? ते म्हणजे थांबा जरा तुम्ही, आम्हाला जाऊ द्या पुढं. आणि हे सगळे जर गेले त्या शिडीनं वर चढून, सगळ्या खुर्च्या जर यांनी ऍडजस्ट केल्या, किती चांगली माणसं नंतर गेली त्यांना खुर्च्या मिळणार नाही. म्हणून सोन्याची शिडी सुद्धा बनवली गेली नाही. विठ्ठल तर या राक्षसांनी केलेल्या प्रतिज्ञा पूर्णतेकडे गेल्या नाही. देवाने प्रतिज्ञा केल्या. भगवान कृष्णाने प्रतिज्ञा केली होती की मी हातात शस्त्र धरणार नाही. ही प्रतिज्ञा होती देवाची. पण ती देवाची प्रतिज्ञा ही कडेला गेली नाही हो. भीष्म पण केला, भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा. देवाने केलेली प्रतिज्ञा आहे. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. देवाने प्रतिज्ञा केली, देवाच्याही प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही, राक्षसांच्याही प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. संतांनी प्रतिज्ञा केल्या.
संतांनी प्रतिज्ञा केल्या आणि त्या पूर्णही केल्या. पहा, तुकोबारायांची ही प्रतिज्ञा आहे. कोणती प्रतिज्ञा आहे ती? अभंगाच्या प्रथम चरणात, उपजोनी या पुढाची येवो, 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 उपजोनी या पुढाची येवो. तुकोबारायांची प्रतिज्ञा आहे की उपजोनिया पुढती येऊ, पुन्हा आम्ही येऊ, पुन्हा आम्ही येऊ. आणि पहा, ही प्रतिज्ञा आहे तुकोबारायांची. संतांच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाला जातातच. पहा, तुकोबारायांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाते. नाथ बाबांची प्रतिज्ञा आहे. ज्या वेळेला नाथ बाबांचं देहावसान झालं, नाथ बाबा ब्रह्मत्वात विलीन झाले आणि विलीन झाल्यानंतर त्यांची ती अंत्ययात्रा निघालेली असते. अशा समयाला त्या पैठण मध्ये एकाची मुलगी नांदायला जात नव्हती. 8-10 वर्ष ती माहेरीच होती. नेमका तोच दिवस उगवला होता की तिला आज सासरी जायचं होतं. आणि म्हणून तिचे आई वडील, जवळचे संबंधित लोक त्या मुलीला वाटी लावायला निघालेले असतात. ती सासरी जाणार होती. आता ते ज्या गल्लीनं निघालेले आहेत तिला वाटी लावायला, समोरून नाथबाबांची यात्रा येत होती, अंत्ययात्रा येत होती. त्या मुलीची आई म्हटली, या नाथांना का आजच मारायला दिवस दिसला का? माझ्या मुलीला आज वाट लावायचं होतं. आणि नेमकं चित्रित यात्रा यांची नाथबाबांची आली. नाथबाबांच्या कानावर ते शब्द गेले. शब्द गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, ज्यांनी खांद्यावर घेतलं होतं त्यांना, ठेवा मला खाली. ते पण घाबरले. घाबरण्यासारखंच असतं ना, ठेवा मला खाली. आता ठेवलं खाली. खाली ठेवल्यानंतर सोडा म्हणे, सगळं मला मोकळं करा म्हणे. आता एवढं पक्क बांधलेलं असतं ना, ते बांधणारे हुशारच असतात. त्यांनी PhD केलेली असते ते बांधायची. आणि इतकं पक्क बांधलेलं आहे, सुटतच नाही लवकर. आणि सोडलं आपलं. सोडल्यानंतर नाथबाबा उठून उभे राहिले. त्या बाईकडे गेले, जी बाई बोलली ना त्या बाईकडे गेले आणि तिला म्हटले, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी कधी जाईल नाही. त्या मुलीला वाटी लावलं. नाथबाबा 12 वर्ष राहिले. 12 वर्ष राहिले. आणि 12 वर्षानंतर परत त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. तेव्हा परत खांद्यावर घेऊन जात असताना काय झालं, ते खांदेकरी जे होते ना ते भाऊबंदकीतलेच असतात, जवळचेच असतात. ते भाऊबंद होते. ते म्हणे, गण नाथबाबांनी गण चांगलं केलं, गण काय केलं, शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं ना. शेवटी आमच्याच खांद्यावर जायची पाळी आली ना. असेल तो मोठा, असेल तो कसाही, पण आमच्याच खांद्यावर जायची पाळी आली ना त्याला. त्यांनी ऐकलं, ए ठेवा म्हणे खाली. परत ठेवलं खाली. ठेवल्यानंतर सोडलं. नाथबाबा उठून बसले. अरे मला जायचं तेव्हा जाईल, काही तुमच्या खांद्यावरच मला काही जायची गरज नाही. आणि पहा, नंतर पुन्हा 12 वर्षांनी नाथबाबांनी दिंडी काढली, सोहळा केला आणि गंगेवर गेले. सोहळ्या दिवशी गंगेवर गेले
आणि गंगेत स्नान करताना जसं मीठ पाण्यामध्ये विरघळतं तसं नाथबाबांचं शरीर विरघळून गेलं, विरघळून गेलं, राहिलं नाही, दिसलं नाही. फक्त त्यांच्या अंगावरचा जो पंचा होता, उपरण होतं, तेच आज जिथं ठेवलं तिथं समाधी मंदिर आहे नाथबाबा. मला काय सांगायचं आहे की अशा संतांची पावर एवढी असते की त्यांना जायचं तेव्हा जातात, ते थांबू शकतात, आणि यायचं तेव्हा येतात. हे संतांचं काम असतं. तसं तुकोबारायांचं हे काम आहे की उपजोनी पुढती येऊ, येऊ ही प्रतिज्ञा आहे त्यांची. पुढे येऊ आम्ही जन्माला, निश्चित येणार तुकोबाराय. अनेक वेळेला आले हो, जेव्हा जेव्हा भगवंताचा अवतार झाला ना, प्रत्येक अवताराच्या बरोबर तुकोबाराय होतेच, सगळ्या अवताराबरोबर होते. आणि तुकोबाराय असं म्हणतात की उपजोनी पुढती येऊ, आम्ही पुन्हा येऊ जन्माला. तुकोबारायांना विचारलं, पुन्हा जन्माला कशाला येता तुम्ही? काय राहिलं तुमचं? काय अपूर्णता आहे तुमची? तुम्ही तर पूर्ण आहात, तुम्ही कृतार्थ झालात, तुमचं जीवन सार्थक झालं, तुम्ही आकाशा एवढे आहात, आणि पुन्हा कशाला येतात? मग काय यायची गरज आहे? आणि एवढं सोपं आहे का हो तिथून इथं यायचं आणि इथून तिथं जायचं? एवढं सोपं नाही ना. तर त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, मी उपजल्यानंतर उपजोनिया पुढती येऊ, पुढती आम्ही येऊ, येऊन आम्ही काय करू? काला खाऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. काला खाण्यासाठी आम्ही येणार आहे, काला खाण्यासाठी. बघा, ते स्वर्गातले देव, स्वर्गातले लोक काला खाण्यासाठी इथे येतात हो. तुकोबाराय म्हणतात, इथं येतो आम्ही काला खाण्यासाठी. म्हणजे काला किती प्रसिद्ध आहे, काला किती दुर्लभ आहे, देवादिकांना तो मिळाला नाही. तुकोबाराय म्हणतात, तोच काला खाण्यासाठी आम्ही इथे येणार आहोत. तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, विशेष आला संता संगे, विशेष आला संता संगे. तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, विशेष आला तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, विशेष आला संता संगे, विशेष आला संता संगे, विशेष आला संता संगे. काला वैकुंठे दुर्लभ, विशेष आला संता संगे, विशेष आला संता संगे, विशेष आला तुका म्हणे काला, लाईन गेली. हा, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. तुकोबाराय जरी म्हणत असले काला वैकुंठात दुर्लभ आहे, दुर्लभ आहे नाही, कालाच नाही तिथं, कालाच नाही. वैकुंठात कालाच नाही, आणि वैकुंठात काला नाही, आणि म्हणून वैकुंठातले लोक इथे येतात. आता बघा, जे स्वर्गात जातात, वैकुंठात जातात, ते का म्हणून जातात? का गेले त्या ठिकाणी? ते त्यांच्या पुण्याईनं ते तिथे गेले, आणि तिथलं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ते तिथंच राहतात. पुण्य संपलं म्हणजे त्यांना परत इथं यावं लागतं. त्यांचं येणं वेगळं, संतांचं येणं वेगळं, काला खाण्यासाठी येणाऱ्यांचं येणं वेगळं आहे. तया पुण्याची पावटी सरे,
सवेच इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारी अशांचं या ठिकाणी येणं वेगळं, पण तुकोबारायादिकांचं येणं फार वेगळं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हा जो काला आहे वैकुंठात दुर्लभ नाही, जवळजवळ तो वैकुंठात कालाच होत नाही. का होत नाही? वैकुंठात काला नाही होत आणि म्हणून आम्हाला हा काला खाण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं असं तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांना विचारलं तुम्हाला तिथं काला भेटत नाही का? त्याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ तुकोबाराय म्हणतात की वरून जे आम्ही येतो ना तिथे एवढ्यासाठी येतो की वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये काला नाहीये, काल्याचा घास प्रसाद वैकुंठात मिळत नाहीये, एवढा दुर्लभ आहे. वैकुंठात नाहीच येतो काला आणि म्हणून त्या काल्याचं सेवन करण्यासाठी आम्ही उपजवनिया पुढे येऊ तेवढ्यासाठी आम्ही येतो. वरती काला नाहीये. कारण बघा काला हा जीव ब्रह्म एक झालं तर काला होतो. सगळे जर देव झाले तर काला कसा काय होईल? सगळे देव झाले तर काला होणार नाही. जीव आणि देव एकत्र येणं हा काला आहे अध्यात्म दृष्टीनं. नुसता देवात काला नाही किंवा नुसता जीवातही काला नाही, या दोघांचं एकीकरण होणं हा काला आहे. मग तुकोबारायांना हे ध्वनित करायचं आहे, या वैकुंठात जे जातात ना ते कोण असतं? वैकुंठात जाणारे सगळे देवच असतात ना. हे सगळे पुण्यार्जन करून करून, जसं 100 यज्ञ केल्यानंतर तो इंद्रदेव होतो, 100 जन्म ब्रह्मचारी व्रताने जो राहिला तो ब्रह्मदेव होतो. म्हणजे यांनी प्रत्येकाने काही काही केलं आणि सगळे देव झाले. म्हणजे देव लोकात सगळे देव झाले. सगळे देव झाले तर कोण कोणाला काय देणार तिथं? आता जसं पहा उदाहरणार्थ, तूही राणी मीही राणी, कोण देईल पाणी? कोण देईल पाणी? तसे सगळे देवच आहे ना वर. सगळे देव आहे तर काला कस काय भेटेल तिथं? काला भेटणारच नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. काल्याचा प्रसंगच नाही तिथं. म्हणून तुकोबारायांना हे ध्वनित करायचं आहे, वैकुंठात काला नाही म्हणून आम्हाला इथं यायचे. विचारला मी तुकोबारायांना की महाराज तुम्ही इथं आलात, तुम्हाला काला मिळाला, तुम्ही काला केला, मग तुम्ही काय करणार? ते अभंग एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका
तुकोबा राय म्हणतात जर वैकुंठाहून इथं आम्ही काल्यासाठीच येणार, पण इथं काला केला तर विचारलं की तुम्ही काय करणार त्या काल्याचं. तुकोबा राय म्हणतात की आम्ही काला एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी. आम्हाला काला मिळाला म्हणजे आम्हीच खाणार नाही ना, आम्ही एकमेकाच्या तोंडात तो काला घालू. बघा, हे सात्विक वृत्तीचं अथवा संस्कारक्षम अंतकरणाचं हे लक्षण आहे की एकमेका देवमुखी. नाहीतर एकमेकाला देतच नाही कोणी. इथं स्वार्थ परैक वृत्ती अशी असते की ते दुसऱ्याचा विचारच करीत नाही. पण तुकोबा राय म्हणतात आम्ही असे नाही अप्पलपोटे, आम्ही काला एकमेकाच्या तोंडात घालू. तो काला एवढा दुर्लभ आहे, तो मिळाला ना एकमेकाला देऊ आम्ही एकटे खाणारच नाही. एरवी तुकोबा राय म्हणतात सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊन कारण भरी, घ्या रे होऊन कारण भरी, घ्या रे होऊन कारण भरी. सेवितो हा रस वाटितो अनेका, भारत वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, भारत वाटितो अनेका. सेवितो हा रस वाटितो अनेका. बघा, सेवितो आणि वाटितो हे दोघं क्रियापदच आहे. सेवितो हेही क्रियापद आहे आणि वाटितो हेही क्रियापदच आहे. दोन क्रियापद जवळजवळ एका ठिकाणी आली. आणि बघा, जो सेवितो तोच वाटितो, जो सेवितो तो वाटितो ना, म्हणजे त्याला अनुभव आलाय त्याचा याच्यात काय आहे म्हणून. म्हणजे आधी सेवन करायचं आणि मग वाटायचं. तुकोबा रायांचा तो अनुभव आहे, त्यांनी आधी सेवन केला तो रस आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. त्या रसाचं सेवन केलं आणि तो रस या जनमानसाला ते देत आहेत. सेवितो हा रस वाटितो अनेका एकमेका देवमुखी. एकमेकाच्या तोंडात भरत आहे, कारण जो सेवन करतो तो वाटीत असतो. आता आपलं असं आहे, आपण आधी वाटतो का सेवन करतो? आधी वाटतो आपण. तुकोबा राय म्हणतात तुम्ही वाटतात ना, पण तुम्ही सेवन करून बघितलं का, काय आहे त्याच्यात पाहिलं का? आम्ही तसं नाही केलं, अनुभव आले या. तुका म्हणेचा कोण सांगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे. तुका म्हणेचा कोण सांगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. एकमेका देवमुखी सुखे घालो उंबरी. एकमेका जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तरी एकदा काय झालं, त्या देवाने या काही देवांना आणि राक्षसांना एकत्र बोलवलं. दोघं एकत्र आले. कशासाठी आले? त्या देवाने सांगितलं की माझ्याकडे आज पार्टी आहे, मी तुम्हाला सगळ्यांना आज जेवण देतोय, तुम्ही सगळे जेवायला या. राक्षसही या
आणि देवही या सगळेच्या. आता राक्षस आणि देव एकत्र आले जेवायला. आणि आल्यानंतर बघा समोरासमोर अशा पंक्ती बसल्या. देवांची पंगत अशी समोरासमोर बसली. नंतर पाठीमागे राक्षसांची पंगत समोरासमोर बसली. राक्षसाच्या समोर राक्षस, देवाच्या समोर देव, अशा पंक्ती बसवल्या मोठ्या मोठ्या. आणि पंक्ती बसवल्यानंतर तिथं वाढपीचं काम झालं, वाढलं गेलं. आणि मग आदेश आला त्यांना की बघा हा जो हात आहे ना, इथून तर इथपर्यंत असा बांधून घ्यायचा म्हणे. इथं काहीतरी कांबड्या टाकून असा बांधून घ्यायचा म्हणे प्रत्येकाने. ज्या हाताने तुम्ही जेवता ना ते हात कोपऱ्यात बांधून फिट करा. सगळी तयारी होती त्यांची. हात बांधणारे होते, बरोबर कोपऱ्यात हात बांधले. आता कोपऱ्यात हात बांधल्यानंतर जो घास आहे तो असा वर जर घेतला तोंडात जाईल का? इथं वाकतच नाही ना. आता पॅक केले हात. आणि बघा सांगितलं तुम्हाला जेवायला वेळ फक्त 15 मिनिटं आहे, 15 मिनिटात जेवण करा म्हणे. ताट समोर भरलेले आहेत. हे राक्षस विचार करायला लागले. पण त्यांनी ज्या वेळेला देवांच्याकडे पाहिलं ना, त्यांचे हात बांधलेलेच होते. देवांचे हात बांधलेले आहेत. देव त्यात पानातून घास घ्यायचे आणि समोरच्याला घालायचे. समोरचा घास घ्यायचा, इकडच्या समोरच्याला घालायचे. एकमेका देवमुखी. एकमेकाला तो घास भरवल्यानंतर देवांची पात्र खाली झाली. देव संतुष्ट झाले, तृप्त झाले, त्यांची क्षुधा निवृत्ती झाली. पण राक्षसांच्या पंक्तीकडे बघितल्यानंतर त्यांना तसं काही हेच नव्हतं ना, एकमेकाच्या मुखात घालायची सवयच नव्हती त्यांना. ते राक्षसच होते शेवटी. आणि म्हणून त्यांनी जो घास उचलला तो वर घ्यायचे. वर केल्यानंतर तो नाकात पडायचा, काही डोळ्यात जायचं, काही कुठं पडायचं. तो का नेमका तोंडात थोडा जाणार आहे. आणि पण ते राक्षस उपाशीच राहिले. त्यांना जेवताही आलं नाही आणि दुसऱ्याला भरवताही आलं नाही. पण तुकोबाराय म्हणतात हा जो रस आहे ना, आम्ही अप्पलपोटी नाहीयेत, आम्ही सर्वांच्यासाठी असतो, सर्वच आमचे असतात. हे विश्वची माझे घर. या न्यायानं आम्ही एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या तोंडात घास भरू आणि जय जयकार करू, मोठ्याने आवाज देऊ. तो एक आनंदाचा क्षण असतो. म्हणून आम्ही हुंबऱ्या घालू. सांगायचा आशय काय की तुकोबारायांनी या प्रस्तुतच्या अभंगातून एवढं असं काही ध्वनित केलेलं आहे की आम्ही वरतून येऊ, आम्ही इथं उपजू, जन्माला येऊ. कशासाठी? तर दही आणि भात खाण्यासाठी येऊ, काला खाण्यासाठी येऊ. आणि हा काला तिथं दुर्लभ आहे वैकुंठात. तो काला फक्त इथं मृत्यूलोकातच होत असतो. म्हणून या ठिकाणी आम्ही येऊन तो त्या काल्याचं सेवन करू. आणि तो काला आम्ही एकटे खाणार नाही, एकमेकाच्या तोंडात भरू. मग तुकोबारायांना विचारलं की महाराज हे सगळं खरंय, पण हा काला तुम्ही कुठं करणार हो? कुठं करणार काला? तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट,
तुकोबाराय सांगतात की आम्ही काला कुठे करू. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. कुठे करू आम्ही काला? वाळवंटात. यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान कृष्णाने काला केला गोपाळांच्या समवेत. माऊलींनी चंद्रभागेच्या वाळवंटात काला केला. म्हणजे काला कोण करतं? एक तर देव करतो किंवा संत काला करतात. प्रसाद कोण वाटतं? एक तर देव प्रसाद वाटतात किंवा संत प्रसाद वाटतात. तुम्ही म्हणाल दुसऱ्याने वाटलं तर काय होईल? होणार काही नाही, फक्त एवढंच होईल, त्याचं जे अंतकरण शांत असेल ना ते सुद्धा असं अग्नीसारखं भडका घेईल. असं कसं काय? अहो प्रसाद तेव्हा दिला जातो ना जो खऱ्या अर्थानं सत्वगुणाने युक्त असून ज्याचं अंतःकरण एवढं स्तब्ध झालेलं आहे, स्थिरावलेलं आहे, आणि असं शांत अंतःकरणानं जो प्रसाद देतो त्या प्रसादाचा प्रभाव त्याच्यावरही पडतो ना. तुम्ही जर खूप उद्विग्न असाल, अनेक दुःखाने पछाडलेले असाल, तुमचं मन एवढं उद्विग्न झालेलं असेल, अशा वेळेला तुम्ही जर प्रसाद दिला तर समोरच्यावर तसाच प्रतिकार होईल ना. हा प्रसादाचा प्रभाव आहे का? त्याच्या अंतःकरणाचा, म्हणजे देवाचं अंतःकरण, संतांचं अंतःकरणच असं झालेलं असतं की वाळवंटासारखं. बघा, वाळवंटासारखं म्हणजे नेमकं कसं? वाळवंटामध्ये कुठलंही बीज टाका तुम्ही, ते उगवतच नाही. ते वाळवंट, तिथं उगवत नाही, कुठलंच बीज उगवत नाही, ते वाळवंट. तसं या संतांचं अंतःकरण असं झालेलं असतं की कामनाही झालो पाहिजे, तिथं काही उगवणारच नाही असं अंतःकरण झालेलं असतं. म्हणून तुका म्हणे वाळवंट. या अंतःकरणाला, या शरीराला सुद्धा वाळवंटच म्हटलं गेलेलं आहे. आणि या वाळवंटातच काला करता येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. या शरीरात आल्यानंतर, मनुष्य देहात आल्यानंतरच काला करता येतो. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. काला करण्यासारखं हे आहे, म्हणून या ठिकाणी काला केला जातो. म्हणून तुकोबारायांनी
उपजून या पुढं ते येऊ असं म्हटलेलं आहे. पण आम्ही तर आता आलोच आहोत ना. तुकोबारायांना प्रतिज्ञा करावी लागली मग यावं लागलं असं काही घडलं असेल, पण आम्ही तर आता प्रत्यक्षात आहोतच नाही इथं. आम्हाला येणं जाणंच नाही ना. आता सध्या तर इथं आहो ना, येणं जाणं आहे आपल्याला, आपण जाणार आहोत, राहणार नाहीत. पण आज काल्याचा प्रसाद सेवन करण्याच्या पात्रतेचे आपण आहोत ना. तो काला मिळवला पाहिजे. आपण त्या काल्याचा प्रसाद आपण सेवन केला पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी जी काल्याची हा काल्याचा जो प्रसंग आहे, ही सेवा होते आहे, तो प्रसाद मिळविण्यासाठीच. पण त्या प्रसादाचं कीर्तन म्हणजेच काल्याचं कीर्तन. आणि बघा असं सांगितलं जातं की ही दही आणि लाही खाल्ल्यानंतर आपलं दिसणारं हे शरीर धष्टपुष्ट होतं. आणि हा एक काला झाला प्रतिभासिक स्वरूपाचा, प्रतिकात्मक स्वरूपाचा काला आहे दही आणि लाही. आणि दुसरा एक काला आहे त्याला हरिनामाचा खिचडी काला म्हणतात. त्या हरिनामाच्या खिचडी काला खाल्ल्यानंतर आमच्या ठिकाणी काय होतं, हा सूक्ष्म देह पवित्र होतो, अंतःकरण चांगलं होतं. चांगल्या अंतःकरणामध्ये भगवंताला वास करायला जागा मिळते, असं अंतःकरण होतं हरिनामाच्या खिचडी काल्याने. तिसरा एक काला आहे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, म्हणजे जिथं दुजं राहिलंच नाही, द्वैत राहिलंच नाही, जे अद्वैतात आलेले आहेत, हा एक काला आहे. आणि हा काला ज्यांना मिळाला त्यांचं कारण शरीर सुद्धा नष्ट होतं. बघा एका काल्याने कारण शरीराचा लय होतो, एका काल्याने सूक्ष्म शरीर शुद्ध संपन्न होतं, एका काल्याने दिसणारं स्थूल देह धष्टपुष्ट होतो, असा हा काला आहे. आणि बघा हा काला आम्हाला मिळविण्यासाठी त्या काल्याच्या प्रसंगाला अनुसरून भगवंताचं गुणानुवाद गुण शरीर आपल्याला गायचं आहे. म्हणून आता सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हो, आता आपण थोडा वेळ काल्याच्या प्रसंगाकडे वळणार आहोत. काल्याचा प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे. म्हणून बघा ज्यांच्याकडे खूप संपत्ती असते ते दान करू शकतात. जसं पंजाबमध्ये ते शीख लोक लंगर चालवतात, खूप मोठे अन्नदान करतात, ते लंगर चालवतात. का तर ते श्रीमंत आहेत, नुसते श्रीमंत नाही तर उदार पण आहेत. नुसता श्रीमंत आहे ना उदारपणा नसला तर तो लंगर चालवणार नाही. ते श्रीमंत आहेत आणि उदारही आहेत म्हणून लंगर चालवतात. आणि बघा काही ठिकाणी भंडारे केले जातात. भंडाऱ्याला खूप मोठा खर्च येतो, अन्नदान करावं लागतं. म्हणजे माझा सांगायचा आशय काय की ज्यांच्याकडे खूप काही आहे ते भंडारे करू शकतात आणि ते लंगरही चालू शकतात, ते दानधर्मही खूप करू शकतात.
पण ते काला करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 मग काला कोण करू शकतो? तर काला देव आणि भक्त एकत्र आल्यावरच काला होतो. तुका म्हणे देव आणि भक्त एक झाल्यानंतरच काला होतो. आणि असा हा काला आपल्याला प्रसाद रूपानं सेवन करायचं आहे. म्हणून त्या भगवंताचं चरित्रगान गुणगान आपल्याला करायचं आहे. असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये वास्तविक तो निराकार आहे, आकाराला येतो. या ठिकाणी तो प्रकट होतो आणि प्रगट होतो आला नावा रूपा. तुका म्हणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हा भगवान येतो इथं. त्या भगवंताचा जन्म, त्याचं कर्म हे सगळं दिव्य असतं. आणि असा दिव्य कर्माने दिव्य जन्माने युक्त असणारा भगवान मथुरेच्या कारागृहामध्ये प्रगट झाला. प्रगट भयो भगवान. प्रगट भयो भगवान. भगवान प्रगट झाले, भगवान जन्माला नाही आले. बघा, प्रगट होणं वेगळं आणि जन्माला येणं वेगळं. भगवान जन्माला येत नाही, म्हणून भगवंताचा जन्म आहे ना, जन्म कर्मच मे दिव्यम. त्यांचा जन्म दिव्य आहे, ते प्रकट होत असतात. असा हा भगवान मथुरेच्या कारागृहामध्ये प्रकट झाला. त्यांना 4 हात होते, 8 वर्षाचं आयुष्य होतं. अशी मूर्ती त्या देवकी आणि वसुदेवाच्या समोर उभी राहिली कारागृहामध्ये. प्रकट झाले ते आणि प्रकट झाले. त्या देवाला बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, आम्ही ज्याच्यासाठी आराधना केली होती असा भगवान आमच्या पोटी जन्माला येईल. हा एवढा मोठा भगवान कसा काय? ज्यानं आईच्या मांडीवर झोपून दुग्धपान केलं नाही ते संतान कसं, मुलगा कसा? 8 वर्षाचा मुलगा आहे आणि पुन्हा मुलगा जन्माला आल्यावर तो काय लगेच बोलतो का? नाही ना. लगेच बोलला तर काहीतरी शंका येईल आपल्याला, काहीतरी वेगळं वाटेल. हा तर बोलतोय, 8 वर्षाचा आहे. तर भगवान सांगतात, हे सांगण्यासाठी, तुम्हाला हे दिग्दर्शित करण्यासाठी एवढं मोठं रूप मी धारण केलं. मी तुमचा बाळ आहे, लहान आहे. लगेच भगवान छोटे झाले, लगेच छोटे झाले हो. आणि छोट झाल्यानंतर पहा, त्या देवकीनं वसुदेवाने पाहिलं. त्यांच्या अंतःकरणात भीती निर्माण झाली. आजवर झालेली सगळी मुलं कंसाने मारली. याचं तसं होतं की काय? त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, नाही तसं काही होणार नाही, फक्त मला इथं ठेवायचं नाही. कुठं घेऊन जायचं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला. मदनी माया उपदली भगवान असं म्हटल्यानंतर ते बालक असं म्हणतंय. त्यावेळेला या वसुदेवाने त्या बाळाला असं डोक्यावर घेतलं, सुपात टोपल्यात घेतलंय त्या बाळाला आणि निघालेले आहेत. वेळ रात्रीचा आहे, रात्रीचा वेळ समय आहे. अशा वेळेला
भगवंताला घेऊन वसुदेव निघालेले आहे. निघाल्यानंतर मध्ये रस्त्यात वाटेत यमुना आहे आणि यमुना तिला खूप पाणी व्हायला लागलेलं आहे. वरती कुठं पाणी झालं असेल, पूर आला असेल किंवा काही झालं असेल. हा नाटकधारी आहे आणि एवढं पाणी त्या यमुनेला चाललेलं आहे. वसुदेव त्या पाण्यामध्ये प्रवेश करत आहेत. तर बघा, पाण्यात प्रवेश करीताना आधी गुडघ्या इतकं पाणी होतं, मांडी इतकं होतं, कमरा इतकं होतं. ते पाणी छातीपर्यंत असं वाढतच चाललं. भगवान कृष्णाने त्या बाळाने, त्या लालाने विचार केला, ही यमुना एवढी का उचंबळते आहे? ही जर अशीच वाढत राहिली, बरोबर आली तर माझ्या बापाच्या नाकाडोळ्यात पाणी जाईल आणि माझ्या बापाच्या नाकाडोळ्यात तोंडात पाणी गेलं तर ते जर निचेष्ट पडले तर उद्या लोक काय म्हणतील, काय पोरग जन्माला आलं आणि त्याचा बाप गेला, असं लोक मला म्हणतील ना. यमुनेचं मनोगत काय आहे हे जाणल्याशिवाय ती खाली जाणार नाही. तर बघा, वसुदेवाच्या कानात यमुनेने सांगितलेलं होतं. एवढी वाढत ती होती ना यमुना, ती एवढ्यासाठीच वाढत होती. तिला वसुदेवाच्या कानात काही सांगायचं होतं. बघा, डायरेक्ट तर देवाला भेटता येणार नाही आपल्याला, डायरेक्ट तर कुठल्या मंत्र्याला भेटता येणार नाही. पण त्यांचा कोणी जवळचा असेल ना, पिये वगैरे, त्यांना भेटलं तर त्यांची भेट होऊ शकते. त्यांचं आपलं गाराणं ते ऐकून घेऊ शकतात. आणि म्हणून ही यमुना वाढत कानापर्यंत गेली. कानात सांगितलं वसुदेवाच्या की माझ्या अंतःकरणातलं शल्य फार गोष्ट आहे, ते देवाला सांगा. आणि देवाला सांगा. त्या वसुदेवाच्या कानात सांगितलं. याचा अर्थ असा की वसुदेव हे संत आहे. देवाची प्राप्ती करायची असली तर कोणाच्या माध्यमातून? संतांच्या माध्यमातून, संतांच्या मध्यस्थीनं देवाची प्राप्ती होत असते. या न्यायानं यमुनेने कानात सांगितलं, देवाने ते ऐकलं. ऐकल्यानंतर देवाने काय केलं देवाने? पुरतडला चाट तशी लाविला गोट, तशी लाविला गोट, तशी लाविला गोट. जसा पूर वाढायला लागला ना, तसं वसुदेवाने त्या बालकाने वरून पाय खाली टाकला. अंगठ्याचं दर्शन, स्पर्श यमुनेला झाला. बघा, भगवंताने हे ध्वनित केलं त्या यमुनेला सांगितलं, तू काही चिंता करू नको. जो पदस्पर्श तुला लागला ना माझा, त्याच पायाने मी त्या कालिया, त्या डोहात असलेल्या त्या नागाला, कालियाला याच पायानं मारे. म्हणजे काय झालं की त्या यमुनेला आश्वासित केलं देवाने. पाय खाली काढून यमुनेला आश्वासन दिलं की तू घाबरू नको, तुझं जे काही शल्य असेल ते सगळं बाजूला होईल, तुझं दुःख कमी होईल, याच पायाने होईल, याच पायाने मी त्याला मारेल. आणि यमुनेला शल्य कोणतं होतं? यमुनेला शल्य हे होतं, एवढं मोठं माझ्यात वाहणारं पाणी, या डोहामध्ये एवढं मोठं पाण्याचा साठा आहे, पण हे पाणी पक्षी पित नाही, श्वापद पित नाही, गायी पित नाही, कोणीच पाणी पित नाही. का पित नाही? मग त्या यमुनेला वाटतं एवढं उदार अंतःकरणाने मी हे पाणी या ठिकाणी धारण केलं, साठवलं, याचा जर उपयोग कोणीच घेत नाही तर काय करताय आपण? हे दुःख होतं यमुनेला. आणि हे दुःख असल्यामुळं काय झालं, भगवंताने तिला आश्वासित केलं, घाबरू नको. ते पाणी का पित नव्हते सगळे जीवाणू? त्याला एकच कारण होतं, तिथं कालिया राहत होता. त्या कालियाच्या त्या विषानं ते पाणी असं विषमय झालेलं होतं किंवा त्याच्या भीतीमुळे तिथं कोणीच जात नव्हतं. म्हणून या भगवंताने
त्या आश्वासन दिलं, त्या कालियाच्या फणावर मी नाचून नाचून त्याला मारील किंवा त्याला ती जागा सोडायला सांगेल आणि मग या पाण्याचा उपयोग सगळे जीव करतील असं आश्वासित केलं. विठ्ठल विठ्ठल असे वसुदेव त्या भगवंताला घेऊन नंद बाबांच्या वाड्यात गेले. बघा, नंद बाबांचा वाडा, एवढा मोठा वाडा होता. त्या वाड्यामध्ये या वसुदेवाने त्या बाळाला यशोदेच्या पुढ्यात ठेवलं. तिथं नुकतीच प्रगटलेली ती माया मुलगी घेऊन वसुदेव पुन्हा परत गेले. आता बघा, त्या नंद बाबाच्या बहिणीनं बघितलं, सुनंदेनं, की आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आलं. लालो भयो तिला आनंद झाला आणि आनंदाच्या भरात ती सुनंदा नंद बाबांना सांगायला गेली की भैया लालो भयो एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरात ती सारखी बोलते आहे. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, 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 अति घोड़ा पाल की जय हो नंद लाल की, घोड़ा पाल की जय हो नंद लाल की, अति घोड़ा पाल की जय हो नंद लाल की, घोड़ा पाल की जय हो नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, 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 जय हो नंद 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 लाल की, गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की, गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की, पूनम के चंद्र भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय जय कन्हैया लाल हो, त्या गोकुळामध्ये सगळ्यांना माहिती झालं की नंद बाबांना बाळ झालं, यशोदेला लाला झाला. सगळ्या गोकुळात, सगळ्या गवळणींना, सगळ्यांना माहिती झालं आणि त्या बाळाला बघण्यासाठी सगळ्या गोपिका निघालेल्या आहेत, सगळ्या गवळणी निघालेल्या आहेत आणि नंद बाबांच्या वाड्यात येतात, त्या बाळाला पाहतात आणि पाहिल्यानंतर काहींची स्थिती काही वेगळीच होत असायची. तर पहा, एवढी गर्दी झाली नंद बाबांच्या त्या वाड्यामध्ये त्या लालाला बघण्यासाठी, एवढी गर्दी झाली. तिथल्या त्या संयोजकांना तिथं लाईन लावावी लागली, एवढी गर्दी झाली. आता लाईन लावल्यानंतर त्या गवळणी त्या लाईनीने आतमध्ये जायच्या, त्या बाळाला बघायच्या. आता काहींना वाटलं आपला नंबर केव्हा लागतो या लाईनमधून, केव्हा आपण त्या बाळाला पाहू शकतो. अशा त्या विव्हळ अंतकरणानं बाजूलाच होत्या. पण त्यांनी ठरवलं, जिचा पहिला नंबर लागेल, जी त्या बाळाला पाहून येईल ना, मग आपण विचारू की तिला कसं आहे तो लाला, कसं आहे ते बाळ, नंदासारखं आहे का, यशोदेसारखं आहे का, कुणासारखं आहे हे बाळ, आपण तिला विचारू. तर पहा, त्या लाईन मधून एक गवळण, त्या गवळणींच्या लाईनीमधून जिचा पहिला नंबर लागला त्या गवळणीनं त्या बाळाला पाहिलं. पाहिल्यानंतर पाहून बाहेर आली. बाहेर आल्यानंतर बाकीच्या गवळणींनी विचारलं, का ग, कसं आहे ते बाळ, कसं? पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, मला
हो, ती गवळण बाकीच्या गवळणींना सांगितलं इतकं छान बाळ आहे, इतका छान लाला आहे, माझं मनच तिथं राहून गेलं. माझं मनच त्यांनी वेधलं. वेधले व मन तयाचे गुणी. त्याला पाहिल्यानंतर माझं मनालाच वेध लागला. एवढं सुंदर बाळ आहे. त्या लाईन मध्ये दुसरी गवळण आली. त्या गवळणीनं जेव्हा त्या बाळाला पाहिलं, ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर बाहेरच्या गवळणीनं तिलाही विचारलं, का ग कसं आहे ते बाळ? सजनी आज दे कोणंदची कोलाल, सजनी आज दे कोणंदची कोलाल, असा हा भगवान आहे. सगळ्या गवळणींनी त्याला पाहिलेला आहे. हा मदनाचा पुतळा आहे. एवढा सुंदर आहे, एवढा तेजस्वी आहे, तिथं चंद्र सूर्याचं काही चालतच नाही. रवी शशी काळा लोपलिया, एवढं तेजस्वी बालक ते. सगळ्यांनी पाहिलं. आता त्या नंदबाबांच्या वाड्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गवळणींच्या एवढ्या मोठ्या रांगा, एवढा मोठा तो परिसर व्यापलेला आहे. तर माडीवरून एक म्हातारी बघत होती, आज एवढी गर्दी काय इथे? हा सगळाच रोड भरलेला आहे, काय विशेष काय आहे? मला काही समजानच. म्हणे माडीहून खाली उतरून आली ती. तर खाली उतरून आल्यानंतर त्या गवळणींच्या मध्ये आली आणि आल्यानंतर विचारलं, का ग एवढी गर्दी का झाली आज? कुठं चालला तुम्ही? तुम्हाला माहिती नाही? म्हणे नाही. म्हणे नंद बाबांना बाळ झालं, यशोदेला लाला झाला, त्याला बघायला आम्ही चाललो. असं का? मला माहीतच नाही. मी पण येते आता नंद बाबाला बाळाला बघायला. ती म्हातारी, तिला वाटलं आता जायचंय ना, या सगळ्या पोरी नटून थटून गेल्या, आपणही नटून थटून जावं. तेव्हापासून मेकअप करायची सवय लागली. आणि बघा ही म्हातारी मेकअप करायला गेली, मेकअप करायला गेली. आता मेकअप करीत असताना ती म्हातारीच होती. पहा, त्या म्हातारीने मेकअप करताना असं केलं, गालाला काजळ लावलं, डोळ्यात लाली घातली. आता तिचं सगळं चुकलं. पहा, तिच्या लग्नाचा शालू होता, लग्नाचा. आता ती म्हातारी झाली तरी शालू जतन करून ठेवला. आणि बघा, स्त्रियांच्या जीवनामध्ये असं असलं पाहिजे की पती हयात असताना कधीही साडी पदराकडून फाडू नये. हा नेहमी आचारसंहिता आहे. तर पती म्हातारी तसली होती, आचारसंहिता जोपासणारी. त्या म्हातारीने विचार केला, मला तर जायचंय आता. कशी तरी मेकअप केली तिनं, तिला जशी करता आली तशी. आणि लग्नाचा शालू नेसली. लग्नाचा बघा आतापर्यंत जतन करून ठेवला होता तिने. एवढी वयस्कर झाली तरी जतन करून ठेवला लग्नाचा शालू. तुम्ही आम्ही लग्नाचे फोटो जतन करून ठेवतो आणि म्हातारपणे पाहावं वाटत नाही आपल्याला. आपण असे होऊन जातो, असे होऊन जातो आपण. तर पहा, वस्तुस्थिती अशी आहे की ती म्हातारी ती पैठणी तो शालू नेसली, उतरली खाली, चालली नंदबाबांच्या घराकडे. समोरूनच तिचे पती येत होते. ते म्हातारे झालेले होते, वयस्कर होते. ते असे करून बघायचे कोण चालली ही. आता म्हातारा असाच बघणार ना. तर असं करून बघत असताना ती समोरून आली. आता ती शालू जी नेसली होती ना, तो नेसता पदर खाली गेला, खालचा पदर वर आला. थोडी उलट पालट झालं. साडी नेसताना उलट पालट झालं त्या पदराचं. आणि तशी नेसून चालली. यांनी पाहिलं, पाहत असताना बघितलं. ती म्हणजे सरका बाजूला, मला जाऊ द्या. कोण आहे तू? कोण आहे तू? तिच्या आवाजावरून ओळखलं, हा इतिश आहे. ठीक आहे, मग तू एवढी नटली सजली तर चालली? म्हणे हा
पण सगळा तुझा हा जो शृंगार आहे ना, हा वेगळ्याच पद्धतीने तू केलाय. काही असू द्या, मी चालले, मला अडवायचं नाही. आणि गेली ती म्हातारी तिथं. आता बघा, तिथं गेल्यानंतर या म्हातारीची वेशभूषाच अशी होती. कशी होती तिची वेशभूषा? कशी होती ती? शालू कोणता नेसली, कसा नेसली? पुतळ्या डोरला साकळ्या पैंजण कमरेल कंबर पटा नाकात नथ घालून सगळं ताटमाट केलं, सगळं ताटमाट करून नेसले ग चालू पैठणचा, नेसले ग चालू पैठणचा, नेसले ग चालू पैठणचा. हो, अशी वेशभूषा करून ती म्हातारी जेव्हा त्या लालाला बघायला गेली, त्या लालाला बघितलं आणि बघितल्यानंतर ती तिथंच थांबली. हो, ज्याला पाहायला गेली ना, देव देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो, त्याला पाहायला गेली, त्याच्यासारखीच ती झाली. माझा सांगायचा आशय असा की नंदाचं बाळ एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं, म्हणून गर्गाचार्यांनी त्याचं नाव कृष्ण ठेवलं होतं. म्हणजे ज्याने पाहिलं तो आकर्षित व्हायचा, असा तो कृष्ण त्या नंदबाबांच्या वाड्यात अनेक गवळणींनी पाहिला. त्यांनी सुंट बडे वाटले, खूप आनंद त्या गोकुळामध्ये सुरू झाला. ज्या वेळेला आपण आनंदोत्सव साजरा करीत असतो ना, आनंदोत्सव साजरा करीत असताना नेमका आपण काय करीत असतो? कोढिया तोरणे, कोढिया तोरणे, जय हो कोढिया तोरणे, कोढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे. जय हो गाती गाणे, कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. कोढिया तोरणे, कथा गाती गाणे, कोढिया तोरणे, कथा गाती गाणे. बाळकृष्ण, 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 बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. आनंद लालारी, आनंद लालारी, हो, असं हे बालक त्या नंदाच्या घरात सगळ्या गोकुळातल्या सगळ्यांना, तिथल्या गोपिकांना आणि गोपाळांनाच आनंद झाला अशातला भाग नाही. तिथल्या लतावेलींना, पशुपक्ष्यांना, झाडांना, कणाकणाला सगळ्यांना आनंद झाला. एवढा आनंद, त्या आनंदोत्सव त्या गोकुळात चाललेला आहे. खूप आनंदामध्ये ते गोकुळ डुंबलेलं आहे, एवढा आनंद. आणि अशा आनंदाच्या घरामध्ये त्या गवळणी त्या भगवंताच्या कथा करतात. करीती कथा, गाणे, गाणे म्हणतात.
कथा करतात त्या भगवंताविषयीचा गुणानुवादाचा संवाद त्यांच्यामध्ये चाललेला असतो. म्हणून गोपी गीतातही म्हटलं गेलं, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीतम कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदागतं भुवि गुणिते भूरिदा जना. तव कथामृतम, भगवंताची कथा ही अमृत आहे. अमृत, देवाची कथा श्रवण करणं म्हणजे अमृत आहे. आणि ते अमृत तोंडानं प्यायचं नाही, ते अमृत कर्णेंद्रियामार्फत अंतःकरणापर्यंत पोहोचवायचं आहे. कान हे श्रवणेंद्रिय आहे. हे कथा अमृत कानाच्या द्वारा अंतःकरणामध्ये पोहोचवायचं असतं. तव कथामृतम तप्त जीवनम, तुमचं आमचं जीवन या संसारामध्ये एवढं तप्त झालेलं असतं, ते कशानं शांत होत नाही. तर भगवंताची कथा आपण श्रवण करायची. तव कथामृतम, ती अमृतमय कथा श्रवण केल्यानंतर आपलं अंतःकरण, आपल्या ठिकाणी जो दैविक ताप असतो तो शांत होतो. म्हणून भगवंताची कथा श्रवणीय अशी आहे. भगवंताची कथाच श्रवण करावी, कथा त्याचीच करावी की जो ती कथा श्रवण केल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतो. अशी भगवंताची कथा आहे. त्या गोकुळामध्ये सगळं कथेचं गाणं चाललेलं आहे. पण आपण या कथेच्या गाण्यातच जर अडकलो तर आपला वेळ जास्त होईल. म्हणून हा भगवान, आता या छोट्या बाळाचा भगवान थोडा मोठा झाला. थोडा मोठा झाला म्हणजे देवाला मोठं व्हायला वेळ लागत नसतो. देवाला मोठं व्हायला वेळ लागत नसतो, देवाला लहान व्हायला वेळ लागत नसतो. कारागृहात 8 वर्षाचा छोटासा बालक झाला आणि या ठिकाणी हा देव आता मोठा झाला. मोठा झाल्यानंतर तो आता रांगायला लागला. कसा रांगतोय देव? तळवे तळहात टेकितो, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगणात डोंब्या देखील असे, रंगणी रंगणात डोंब्या देखील असे, रंगणी रंगणात डोंब्या देखील असे, रंगणी रंगणात डोंब्या देखील असे. गवंडत्वती पैसा असा हा भगवान, हा लाला डाव्या गुडघ्याने रांगतोय, तळवे तळहात टेकतोय. घरात उंबरठ्यापर्यंत, थोडं अजून अंगणात, असा तो रांगायला लागलेला आहे. पहा, ज्या घरात 60-65 वर्षापर्यंत संतानच नव्हतं, बालकच नव्हतं, नंदबाबांना बाळच नव्हतं, त्या घरामध्ये जर बाळ झालं, ते रांगायला लागलं, भिंतीला धरून चालायला लागलं, किती आनंद होतो त्या घरात. किती त्या आई वडिलांचा आनंद, त्याचं काही वर्णन करता येईल का? असला आनंद देणारा भगवान रांगत आहे, रांगतो आहे. पहा, भगवंताचं हे रांगणं आहे. तळवे तळहात टेकतो आहे. तळवे तळहात टेकायचं कारण एवढंच आहे, या भूमीला, या पृथ्वीला देव आश्वासित करतो, तू घाबरू नको. कारण हीच पृथ्वी अगोदर गायीचं रूप घेऊन कुठे गेली होती? देवाकडे गेली होती. देवा, या पृथ्वीला भार झाला, जरा तुम्ही या ना. आता देवानं हात टेकवताना सांगितलं की मी आलोय, आता तुला आश्वासित करतो. इथं हात टेकून तुला सांगतो मी आलो, आता काही तू घाबरू नकोस. मला जे काही करायचं आहे आता धर्मसंस्थापनात ते मी करणार आहे, घाबरू नको, असं आश्वासित करतात भगवान. लहान असल्यामुळे ते डाव्या गुडघ्याने रांगतात. तुम्ही आम्ही रांगत होतो ना, ज्या वेळेला आम्ही रांगत होतो त्यावेळेला उतारवयात आमचे गुडघे दुखतच नव्हते. त्यावेळेला
वयस्कर झाल्यावर गुडघे दुखत नव्हते, आता गुडघे दुखतात. याला कारण काय? आम्ही रांगलोच नाही हो. तुम्ही म्हणाले खोटं आहे तुमचं. अहो कसलं खोटं आहे? बघा, कृष्ण भगवान ज्या वेळेला रांगायचे ना, त्या गल्लीत, त्या ओट्यावर, बाहेर सगळीकडे गाईचा शेणाचा सडा असायचा, सगळीकडे गोमित्र शिंपडलेलं असायचं. आणि या पृथ्वीचा, त्या गोमित्राचा आणि त्या शेणाचा असा संबंध आहे, तिथून जो रांगला त्याचा गुडघा कधीच दुखत नाही. तर तुम्ही आम्ही जे रांगतो ना, कशावर रांगतो आम्ही? अशी मार्बल आहे, अशी फरशी आहे, 27,000 रुपये ब्रास, 45,000 रुपये ब्रास. किती पैसे द्या तेवढी ब्रास घ्या, तेवढेच गुडघे दुखवा. म्हणजे बघा, वस्तुस्थिती अशी आहे की त्यावेळेला ती जी गुडघ्याने रांगत होती ना, त्यांचे गुडघे दुखत नव्हते. आता आम्ही रांगायला लागलो तर खाली सगळी फरशी, सगळं वातावरणच असतं, ते गुडघ्याला अनुकूल असं वातावरणच नाही रांगायचं झालं तर. यदा कदाचित रांगता रांगता आम्ही जर उठलो तर त्या फरशीवर पडण्याची भीती आहे ना. डोक्यावर पडला, काही झालं, त्या फरशीवर पडतात, चांगली माणसं पडतात हो. आणि भगवान कृष्ण जिथं रांगायचे तिथं अशी काही परिस्थिती नव्हती. तुम्ही आम्ही रांगतो, ती परिस्थिती जरा भिन्न झाली, वेगळी झाली. आणि त्या फरशीवर आपण पडू नये म्हणून आपल्या हातात काय दिलं जातं? लहानपणी वाकर. लहानपणी वाकर दिलं जातं, पडू नये फरशीवरून. आता लहानपणीच जर वाकर हातात दिलं तर म्हातारपणी काय द्याल? वाकरच. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य जीवन असं काही झालेलं आहे. या भगवंताच्या रांगण्यावरून, या भगवंताने या पृथ्वीला आश्वासित करण्यावरून, हा रांगत असणारा भगवान जसा जसा मोठा होऊ लागला तसा तो बाहेर जाऊ लागला. आणि बाहेर गेल्यानंतर पहा, गोकुळामध्ये त्याच्या वयाची, त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि थोडीशी लहान अशी बाल त्यांनी त्याचे दोस्त केले. आणि हा सगळ्यांचा दोस्त, मेन झाला. आणि सगळा दोस्त परिवार, हे सगळे लहान बालक, हे बाल गोपाल सगळे एकत्र आले. आणि एकत्र आले, त्यांनी सांगितलं त्या बाल गोपालांना, कृष्णा बघ, या चौकामध्ये हा मोठा दगड आहे ना, या दगडावर तू बस, आम्ही सगळे खाली बसतो. ते सगळे खाली बसले आणि हा दगडावर बसवला. अर्थात कोण झाला तो? गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान आता राजा झालेला आहे, सिंहासनावर बसला. सगळ्या गोपाळांना सांगताय भगवान, अरे गोपाळांनो, तुम्ही माझ्यासारखे धड धाकट का नाही? काय काय कमी पडलं तुम्हाला? काय मिळत नाही? गोपाळांना सांगितलं, देवा, आमच्या घरी काय आहे, जेवढं लोणी निघतं ना, तूप असतं ना, सगळं मथुरेला जाऊन विकल्या जातं. आणि जे काही राहिलं ना, ते तुमच्या घरी पोचवावं लागतं, कारण तुम्ही गावचे पाटील आहात. मग आम्हाला कुठं काय राहतं खायला? बघा, मग त्यामुळं होतं काय, आम्ही सकाळी खातो ताक, संध्याकाळी खातो कढी, तेव्हा आमची कशी काय होईल बॉडी, कशी काय होईल? म्हणून आम्ही अशा आहोत देवा. देव म्हणतो तुम्ही लोणी खाल्लंच नाही आजवर. नाही देवा, लोणी कसं लागतं हेच माहित नाही, आम्ही लोणी खाल्लंच नाही. मग चला माझ्या बरोबर. आणि पण माझ्या बरोबर या, माझ्या मागे मागे या, असं देव ज्या वेळेला म्हणतात तेव्हा भगवान म्हणतो, तुम्हाला लोणी खायचंय ना, चला माझ्या मागे. याल तरी आरे लागे, 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 याल तरी आरे लागे. अवघ्या माझ्या मागे मागे, अवघ्या माझ्या मागे मागे, अवघ्या मागे मागे, अवघ्या माझ्या मागे.
पोट भारी अजित पोट भारी पुरे म्हणाल तो वारी पुरे म्हणाल तो वारी अजित तो पोट भारी अजित तो पोट भारी अजित तो पोट भारी अजित तो पोट भारी भगवान म्हणतात की माझ्या मागे मागे या, तुम्हाला मी पोटभर लोणी खाऊ घालतो. सुरुवातीला भगवान घरी घेऊन गेले. आईला सांगितलं, आई हे सगळे पोरं माझे मित्र आहेत, दोस्त आहेत, यांना लोणी खायचं आहे. आई म्हटली, धरा पंगत, देते मी तुम्हाला लोणी. आईनं लोणी दिलं सगळ्यांना, पोटभर लोणी खाल्लं. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते भगवंताला म्हणतात, अरे कृष्णा, हे काना, अरे आम्हाला आठवण येते रे लोणी खायची, चला घरी. घेऊन गेला. असं 2-3 दिवस झालं. आईनं सांगितलं, कृष्णा असं रोज रोज नाही चालत, उद्यापासून नाही यायचं. पोरांनी ऐकलं त्या गोपाळांनी, आणि बघा कोणीच गेलं नाही. नंतर ते गोपाळ कृष्णाला म्हणतात, कृष्णा अरे लोणी खायला पाहिजे रे, पण ती लोणी मिळत नाही, काय करायचं? मग तुम्ही काय करा, आता माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे, तुम्ही माझ्या माग या, आता तुम्हाला मी पोटभर लोणी देतो. आणि मग देवाने काय करावं, यांना गवळणींच्या घरी, त्या गवळ्यांच्या घरी घेऊन जावं, तिथलं असणारं लोणी चोरावं आणि पोरांना खाऊ घालावं. आता लोणी चोरणारी ही टोळी, हा ग्रुप तयार झाला. आणि तो तयार झाल्यानंतर सगळ्या गवळणींच्या घरी जायचं, कुठं कुठं जायचं, ते लोणी घ्यायचं, ते मडके घ्यायचे, हा त्यांचा व्यवसाय, उद्योग सुरू झाला. सुरू झाल्यामध्ये अनेक गवळणी यशोदेकडे यायच्या, तक्रारी करायच्या. कृष्ण फार खोडी करायचा. आणि एके दिवशी काय झालं, हा कृष्ण एका गवळणीच्या घरी गेला. गवळणीच्या घरी गेला, तिच्याकडे बऱ्याचशा गायी होत्या. खूप असं लोणी, एक मोठं डालकं भरून लोणी होतं, आणि त्याच्यामध्ये काही टाकून ते लोणी ठेवलेलं होतं. हा कृष्ण तिथं गेला, आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी बघा काय केलं, एकटाच होता, त्या लोण्यात जाऊन शिरला. कृष्णच येतो, लोण्यात शिरला. तेवढ्यात ती गवळण आली आणि बघितलं, अरे एकच काय इथं. गेली ती गवळण, बघितलं कोण निघाला बाहेर, कृष्ण. का रे, काय करतो तू इथं, काय करतो, कशाला आला आमच्या घरी? तुमचं घर आहे का? मला कळालंच नाही. तिला वाटलं असं होतं कधी कधी, मोबाईलच्या नादात आपण दुसऱ्याच्याही घरी जाऊ शकतो. तद्वत मी सुद्धा दुसऱ्याच्या घरी आलो काय असं वाटलं. आणि वाटल्यानंतर बघा, ज्या वेळेला त्या गवळणीने हात पकडला, त्याचा पकडल्यानंतर विचारलं, का रे काय करतो तू इथं? काही नाही म्हणे. बघ काही नाही, मग कशाला, हे कशासाठी, काय करतोय तू, का आलास? मी सांगतो, जरा थांब. मग त्याने सांगितलं, आम्ही सगळे छोटे छोटे गोपाळ होतो, आम्ही त्या छोट्या छोट्या गायींच्या सफेद अशा कालवडी होत्या, त्यात एका गोपाळात ती सफेद अशी कालवड हरवली, तिला शोधायसाठी मी इथं आलो. मला वाटलं लोण्यात गेली काय ती, म्हणून मी लोण्यात बघत होतो म्हणे. विठ्ठल 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 त्या गवळणीने त्याला घराच्या बाहेर काढून दिलं. कृष्ण म्हणतो, ही गवळण अशी खोडकर आहे का? बरं बघू म्हणे आपण. दुसऱ्या दिवशी गोपाळांना घेऊन आल्यानंतर त्या गवळणीच्या तिथं असणारं सगळं लोणी यथेच्छ पोटभर सगळ्या गोपाळांना दिलं. त्या गवळणीने जाऊन यशोदेकडे तक्रार केली. आता तक्रार करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली, आणि एवढी संख्या वाढत चालली ना, यशोदाही त्रस्त व्हायला लागली. या गवळणी म्हणता, आम्ही एवढ्या तक्रारी घेऊन येतो, ही यशोदा कृष्णाला काही का सांगत नाही? अहो सखी आई असते, ते काय सांगणार आहे? माझा मुलगा चोऱ्या करतो म्हणून तुम्ही तर पहा. यशोदेच्या लक्षात आलं, अगं माझं पोरग एवढं लहान छोटस बाळ, तुम्ही त्याच्यावर आळ घेतात, हे तुमचं वागणं बरं नाही. माझे 5 वर्षाचे बाळ, माझे 5 वर्षाचे बाळ, अंगणी खेळती खेळ,
गच घेता गोकुळच्या नारी हे तुम्ही लपवण्याची गोटी लागता गयाचे पाठी लागता गयाचे पाठी तुमची एवढी रीत खोटी गे गोकुळच्या नारी तुझी एवढी नाही मोठी ग गोकुळच्या नारी तुम्ही लपवण्याचा भवरा अलगे दादारक जरा अलगे दादारक जरा तुम्ही बारा घरच्या बारा ग गोकुळच्या नारी तुझी बारा घरच्या बारा ग गोकुळच्या नारी अशी यशोदा त्यांना निक्षून सांगायची बोलायची त्या गवळणी परत जायच्या पण हा कृष्ण काही खोडेस सोडायचाच नाही. मग काय झालं या गवळणींनी या 12 घरच्या का बारामतीचे हे नाही माहिती तर या गवळणींनी विचार केला आता काय करायचं म्हणे आपण सगळ्यांनी एक व्हायचं म्हणे आता आंदोलन करायचं आता मोर्चा काढायचा मोर्चाला फार महत्व आहे म्हणे आता मोर्चाला काही किंमत असते त्याच्या मागण्या लवकर मान्य होतात म्हणून मोर्चाच्या स्वरूपात त्या सगळ्या गवळणी गेले आहे नंदबाबांच्या वाड्यात आणि यशोदेला निक्षून सांगतायत यशोदे आता तुला शेवटचं सांगणं निक्षून सांगतोय काय सांगतोय आम्ही? मोर्चाच्या ज्या नेत्या होत्या त्या नेत्यांनी निक्षून सांगितलं यशोदे आता शेवटचं सांगणं आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं म्हणे कंटाळलो ग आम्ही आता तू काही मनावरच घेत नाही आणि त्या दिवशी यशोदेने मनावर घेतलं सगळ्या गोकुळवासी गवळणींना सांगितलं अगं तुम्ही सगळ्या जर इथून निघून गेल्या तर आम्ही पाटील कोणत्या गावचे राहणार कोणीच नाही तर पाटील कुठले आम्ही आमची पाटीलकी आम्हाला जतन करायची आहे ना हे गवळणींना मी तुम्हाला आश्वासित करते आजपासून कृष्ण गोकुळामध्ये फिरणार नाही तुमच्या खोड्या करणार नाही त्याला मी उद्या शाळेत पाठवते रानात गेला माझा गोपाळ घागडीवाला रानात गेला माझा गोपाळ घागडीवाला हो असा हा भगवान यशोदेने सांगितलंय की आता तू गायी सांभाळायची आहे भगवान आता गायी सांभाळतो भगवान आता गोरक्षक झालाय गो संरक्षक झालाय भगवान गायी सांभाळतोय
आणि असा भगवान अनेक गोपाळांच्या समवेत गायी चारायच्या, सांभाळायच्या. आणि एके दिवशी भगवंतांनी सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, उद्या आपल्याला काला करायचा आहे. म्हणे काला काय? उद्या करायचा आहे काला. तुम्ही फक्त एवढंच करा, प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरून शिदोरी घेऊन या आणि त्या सगळ्यांच्या शिदोऱ्या आम्ही एकत्र करू. बघा, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करणं हा काला आहे. सगळ्यांनी बाजूला बाजूला तोंड करून खाणं काला नाहीये. किंवा त्या राक्षसांनी त्यांचं स्वतःचंही पोट भरलं नाही आणि दुसऱ्याचंही भरलं नाही, त्याला काला म्हणत नाही. काला म्हणजे एकत्र येणं, एक होणं हा काला आहे. हा एकतेचा प्रसाद आहे. आणि म्हणून भगवान सांगतात, गोपाळांनो, सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन या. सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी शिदोऱ्या आणलेल्या आहेत. आणल्यानंतर सगळ्या गोपाळांना सांगितलं, बघा, आता गायी आपल्या चांगल्या चरलेल्या आहेत, त्या रवंथ करीत बसलेल्या आहेत, पाणी प्यालेले आहेत. मग आता थोडा वेळ आहे ना, थोडा वेळ आहे, तर मग आपण आता खेळ खेळूया. त्यावेळेचे खेळ खेळत असताना सगळे गोपाळ एकत्र आलेले आहेत त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये आणि खेळ खेळायला लागलेले. हम बोरा मामा, हम बोरा मामा, घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा. हम बोरा मामा, हम बोरा मामा, हम बोरा खेळ मांडीला लगोरी, हो खेळ मांडीला लगोरी, मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. खेळता पिना परी, खेळ मांडीला लगोरी, हो खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, हो खेळ मांडीला लगोरी. हबक दुबक दिबक बोरा त्रिगुण खेळ मांडो, हबक दुबक दिबक बोरा त्रिगुण खेळ मांडो, हबक दुबक दिबक बोरा त्रिगुण खेळ मांडो, हबक दुबक दिबक बोरा त्रिगुण खेळ मांडो. अशा प्रकारचे ते गोपाळ आणि भगवान कृष्ण खेळ खेळायचे. खेळ खेळल्यानंतर ते गोपाळ म्हणायचे, देवा, अरे आता किती वर खेळायचं आपण? किती वर म्हणजे किती वेळेपर्यंत खेळायचं? किती वेळेपर्यंत खेळायचं का? अरे आता देवा, खांदी बहार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. पोटात जर भूक लागली आणि खांद्यावर जर भार असलं, ओझं असलं, तर खेळात काही आनंद नाही. म्हणे मग आता आपण सगळे एकत्र बसून जेवण करू. भगवान म्हणतात, आणा शिदोऱ्या. आणल्या सगळ्यांच्या शिदोऱ्या आणि मग खडकी सोडी येल्या मोठा, माझीचा दैकाला घुमटा. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत. आणि एकत्र केल्यानंतर भगवान म्हणतात की बघा, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. पेंद्याला जवळ बोलवलं. पेंद्या कोण आहे? पेंद्या आजचे तुकाराम महाराज आहे. पेंद्याला जवळ बोलवलं आणि तर सगळ्या शिदोरीचा एकत्र काला केला. काला सगळं एक होणं हा काला आहे. अशा प्रकारचा काला तयार केला. बघा, हे दृश्य वरचे लोक बघत होते. वरचे लोक बघत होते म्हणजे केंद्रातले राज्यातले असं नाही. वरचे लोक बघत होते. कोणते? हे देवादिदेव, यक्ष, हे देव सगळे बघत होते. काय अपूर्व असा सोहळा या ठिकाणी होतो आहे. आणि या अपूर्व सोहळ्यात निष्पन्न होणारा प्रसाद हे सगळे लोक खाणार आहे. आपल्याला मिळाला तर बरा होईल. आणि म्हणून त्यांना ती आशा निर्माण झाली
स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. पहा, म्हणजे या देवांना सुद्धा प्रसाद मिळावा ही आशा निर्माण झाली आणि म्हणून ते खाली आले. आता खाली आल्यानंतर या देवांनी गोपाळ व्हायला पाहिजे होतं ना, ते गोपाळ झाले नाही, ते मासे झाले, म्हणून लोक मासे खातात. काल्याची आसे देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे. काल्याची आसे देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे. ते देव काल्याच्या आशेनं त्या जळामध्ये मासे झाले, गोपाळ झाले नाही, मासे झाले. पहा, देवाच्या लक्षात आलं, कृष्णाच्या लक्षात आलं की हे सगळे मासे झाले या ठिकाणी आणि यांना हा काल्याचा प्रसाद सेवन करायचा आहे. म्हणून जर आपण एकत्र बसून हा काला खाल्ला, सेवन केला, तर हात धुवायला कुठं जाणार? यमुनेवर जाणार ना. आपल्या हाताला जे काही कण लागलेले असतील थोडेफार, ते यांना जर मिळाले तर ते म्हणतील आम्हाला काल्याचा प्रसाद मिळाला. म्हणून आज यमुनेवर हात धुवायचेच नाही. कोणाला सांगितलंच नाही असं देवाने, यमुनेवर हात धुवायला जायचं नाही. मग काय करायचं ते सगळं आपल्याला माहिती आहे. तर बघा, वस्तुस्थिती अशी आहे की तो प्रसंगच एवढा चांगला होता, एवढा चांगला होता, किती चांगला. अहो, तो भगवान, साक्षात भगवान त्या गोपाळांना काला वाटतोय. तो प्रसंग किती चांगला आहे. पहा, भगवंत उभे आहेत, खांद्यावर कांबळी आहे, तो पावा कमरेला खोसलेला आहे, छडी बगलेत ठेवलेली आहे, अशा वेशामध्ये तो भगवान आहे. सगळ्यांचा एकत्र केलेला शिदोरीचा काला भगवंताने आपल्या हातावर घेतलेला आहे आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. सगळ्या गोपाळांना स्वतः देव प्रसाद वाटतोय. किती भाग्य आहे त्या गोपाळांचं, देवाच्या हातचा प्रसाद त्यांना मिळाला. पहा, शुकाचार्यांनी वर्णन केलंय त्या गोपाळांचं. अहो भाग्यम, अहो भाग्यम, नंद गोपव्रजौकसाम यन्मित्रम परमानंद पूर्ण ब्रह्म सनातन. हे सनातन ब्रह्म ज्यांचा मित्र झाला ते किती भाग्यवान आहे. ते गोपाळ किती भाग्यवान आहे. धन्य धन्य ते गोकुळातले गोपाळ आणि गवळणी. त्यांच्या बरोबर हा अखिल कोटी ब्रह्मांड नायक बाल वेशात वावरतो, राहतो, नाचतो, कूदतो, बोलतो. किती भाग्य आहे त्यांचं. आमच्याकडं आमचे थोडी पोरं शहाणे झाली तर ती सुद्धा बोलत नाही. आमच्या घरातच असं होतं. पण ह्या विश्वाचा नायक या गोपाळांच्या समवेत हे आनंद लीला, ही काल्याचा लीला हा प्रसंग साजरा करीत असताना शुकाचार्याने त्याचं वर्णन केलेलं आहे. बिभ्रद वेणो जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षी वामे पानौ मस्तृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सूरो हासयन्नर्मभिस्वयि स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग्बालकेणी गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली सिंगेला होतो तिघाचे बिवरे तुम्ही वारे दोन्हीकडे दोन्हीकडे मातीच्या दारा जारी दोहीच्या कोपरा वारे दोहीकडे म्हणे हाती टोका आणि गुरुने लोका वारे दोहीकडे कंठी दैला कृष्ण मनी अवघा प्रकाश एकमेकावर
झाला आ बोलिले कुले वेडे वागुले वरपदे आ नाही उच्चारिला अधिकार व्यापुला